प्रत्येक माणसात देव शोधावा. त्यांनी तुझ्यातला देव शोधला. आता या प्रकारानंतर असंख्य लोक खूप अपेक्षेनं तुझ्याकडे बघणार आहेत. अशीच तू सगळ्यांना मदत करशील, त्यांच्या पाठीशी उभी राहशील, या आशेनं सगळेजण तुझ्याकडे बघतात. आता तू त्यांना मदत करताना देव म्हणून नाही करायची, माणूस म्हणून. तू स्वतःला देव समजू नकोस. तू माणूस आहेस आणि माणुसकीच दाखव. माणुसकीच्या नात्यानं सगळ्यांना मदत कर. आता राहिला प्रश्न रॉकीचा. रॉकीला तू देव वाटतेस, पण तू देव नाहीस, हा त्याचा प्रश्न झाला. आपण नाही काय एखाद्या डॉक्टरने बरं केल्यावर म्हणतो की देवासारखे आलात तुम्ही धावून. आपण अनेक लोकांना असं म्हणतो जे आपल्यासाठी मदतीला धावून येतात त्यांना. तसं तू तुला म्हणाल, तू माणुसकी सोडू नकोस. तुझ्यातलं माणूस पण जग. परवा शाळेमध्ये सांगितलंच नाही मला, माझं स्वप्न काय की एक चांगला माणूस होऊन जगाला मदत करायची. कळलं? करायचंय सर, मी नाही विसरणार कधी. मला माणूस म्हणूनच जगायचं. सगळ्या मोठ्या माणसांनी तुझ्यासारखा विचार केला तर माणूस म्हणून जगण्याचा जग किती सुंदर होईल नाही. आपण काल सारखाच आज अभ्यास करायचा आहे. मी तुझ्यासाठी काही प्रश्न काढलेत, त्याची उत्तर तुला लिहायची. हो सीताई. मॅडम बाई. हो. ही तुझी एक प्रकारची टेस्टच आहे असं समज. आणि हो, शिवानी पाटील देसाई, कालच्या चुका आज पुन्हा होता कामा नये. चला करा सुरुवात. हा. शिवाने एकदा काही ठरवलं की ती करतेच. आज अक्षर सुधारलंय कालपेक्षा. काय कौतुक वाटतंय का माझं? अभ्यास करा. नीट नीट नीट. मला माहितीये तुम्हाला खूप आनंद झालाय म्हणून तुम्ही जेवला नाही, पण लिंबू पाणी तरी घ्या. अगं बरं चालतंय. यांना इवळायला काय झाले? काय होतंय तुम्हाला रे? आता आला. अरे सोंड्या, काय होतंय? माझं पण पोट दुखतंय. चांगलं माहित, माझं पण पोट दुखतंय. अहो असं नाक करल आणि बोलत. जाऊ द्या हो, हे ना बाहेरचं काहीतरी खातात अरबट चरबट आणि मग त्रास होतोय. हा, काय खाल्लंय? काय कळत नाही आजी, फक्त जेवलो होतो आम्ही. फक्त जेवण नाही हे झालेलं आहे. जेवल्यानंतर तुम्ही काहीतरी जाऊन बाहेर अरबट चरबट आमचा डोळा चुकून खाल्लेला आहे. नाही हो नाही, फक्त कार्यक्रमातलं जेवलो, बाहेरचं काहीच खाल्लं नाही आम्ही. बाकी काहीच खाल्लं नाही, मग हवरटासारखं खाल्लं असणार. असू दे असू दे. बरं तुम्ही बसा, मी सगळ्यांसाठीच लिंबू पाणी करून आणते. लोकांना जेवायला बोलवायचं आणि अशी हालत करायची का? अहो थांबा, मी फोन केलाय शिवानीला, ती येते. कोणाला काय झालं तर तुम्ही जबाबदारी घेणार आहे का? अहो तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय? अहो सगळ्यांनाच त्रास होतोय, तुम्ही यांनाच दोषी का ठरवताय? पण तुम्हीच केलं ना हे सगळं. मग याची जबाबदारी तुम्हीच घेणार. बोलवा का शिवाला, आम्हाला तिला जाब विचारायचंय. वाचा करून बोलताय. बोलवलंय का नाही? फोन केलाय तिला? काय उडत येणार आहे काय वरना? घरात नाही यायला ना ग तिला? जरा शांत राहा. कुणाला काय झालं ना तर याद राखा. अहो आजी, तुमच्यामुळे माझं पोट खराब झालंय. तुम्ही सगळ्या वस्तीला बोलवणार, घाणलेलं जेवण दिलेलं आहे. आणि हे तुम्ही मुद्दामूनच केले. तुमच्यामुळे पुरी वस्ती ना आजारी पडलेली आहे. ऐका ना, फक्त तुम्ही नाही, सगळेच जण हे जेवण जेवलंय ना, सगळ्यांनीच खाल्लंय हे. आम्ही मुद्दाम असं का करू?
हे आमच्या पोरांच्या बी पोटात दुखतंय. हा त्यांना पण त्रास झालाय हो. ते आम्हाला माहित नाही. शिवाला बोलवा. अहो पण तुम्ही हे मुद्दाम केलं नसेल पण आम्हाला त्रास होतोच ना. मग काय करायचं त्याचं? अहो मान्य आहे तुम्हाला त्रास होतोय पण आपण काहीतरी बघू. अहो पण नाही भिन नाही. तुम्हीच काय तो उपाय सांगा. तुम्हीच केले ना तर तुम्ही सांगा काय करायचं. हो हो काय करणार तुम्ही जेवणामध्ये आम्हाला काय झालं तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. अरे बघताय काय बोलवा शिवाला. अहो फक्त तुमच्याच नाही आमच्या पण पोटात दुखतंय असं काय करताय तुम्ही सगळे? असं ओरडून काय होणार आहे का? आपण काहीतरी उपाय शोधूया काढूया. काय शिवा तुझ्या जेवणामुळे आमच्या सगळ्यांची पोट खराब झाली आणि तुझ्या घरचं मान्य पण करत नाहीये. अहो थांबा जरा, असं जाणून बुजून कोण का करेल? चांगला कार्यक्रम होता ना, उगाच खराब का करेल कोण? एक्झॅक्टली. हे बघा काय झालंय नक्की कोणालाच माहित नाही. आणि हे बघा आम्हालाही त्रास झालाय, आमच्या घरच्यांनाही त्रास झालाय, फक्त तुम्हालाच त्रास झाला नाही. आणि हे असं आरडाओरडी करून तुमचं पोट दुखायचं थांबणार आहे का? एक्झॅक्टली. अहो मुद्दाम नसेल केलं पण त्रास तर आम्हालाच झाला ना. मग याला जबाबदार कोण? हा हो आपण काहीतरी मार्ग काढू. हो पण नाही भिन नाही. उपाय सांगा हो. तुम्हीच केलं ना आता तुम्हीच काय ते सांगा. अशोक काय चाललंय? कोणी ऐकायलाच तयार नाहीये. मला माहितीये पण आपल्याला कसा त्रास झाला तसाच यांनाही होत असणार आहे. अरे हो बरोबर आहे पण आई आजीची चूक आहे काय याच्यात? अगं हो मला मान्य आहे पण आपल्याला काहीतरी मार्ग काढायला लागणार ना, त्याशिवाय ऐकणार नाहीत. अगं मला काही सुचत नाहीये बाबा. मी हा ऐक का? तू यांना शांत करणे आलोच. अहो पण आलोच.